छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो उभारलेला आहे. नक्की या संदर्भातली काय माहिती आहे, प्रशासनाकडे काय या संदर्भात माहिती आहे? कारण हा पुतळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे अशी एक चर्चा सर्व स्तरात सुरू आहे. काय नक्की आपली बैठक सुद्धा झाली त्यांच्यासोबत? मोहोळ बस स्थानकासमोर छत्रपती संभाजी महाराज यांचा बसवण्यात आलेला पुतळा अधिकृत आहे किंवा कसे याच्याविषयी आम्ही सदर जागा जी NHAIच्या अधिकृत अधिकाऱ्याखाली आहे त्यांच्याकडे प्रकल्प संचालक NHAI यांना पत्र दिलेलं आहे की सदर जमीन ही राष्ट्रीय प्राधिकरणाच्या मालकी अधिकरणाखाली आहे का, तसंच सदर पुतळा बसवण्याकरता त्यांनी अधिकृत परवानगी दिलेली आहे का आणि या संदर्भामध्ये त्यांची पुढची भूमिका काय आहे याच्याविषयी आपण माहिती मागवलेली आहे. त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये सदर पुतळ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आम्ही सफिशियंट बंदोबस्त नेमलेला आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित आहे, पूर्णपणे शांतता आहे आणि तेथील लॉ आणि ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, शांतता ठेवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. नक्की बैठकीमध्ये काय चर्चा झाली या संदर्भातला काय तपशील देऊ शकतो? सदर बैठकीमध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी होते, लोकप्रतिनिधी होते, नागरिक होते, पत्रकार बांधव होते आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी त्यांच्या मागण्या पुढे ठेवल्या. पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जी आहे ते आम्ही पार पाडू असं आम्ही सांगितलं. त्याचप्रमाणे त्यांचे अन्य जे मुद्दे होते ते अन्य विभागाशी निगडीत असल्यामुळे सदर मुद्द्यांबाबत अन्य विभागांच्याकडून अधिकृत माहिती मिळणं अपेक्षित आहे. सर, पुतळा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी किती पोलिसांची फोर्स तैनात केली आहे? या ठिकाणी आम्ही 2 RCP, 1 QRT, आम्ही स्वतः आमचे PIs आहेत. त्याचप्रमाणे एक 7 अधिकारी आणि 50 सध्या 50 कर्मचारी त्या ठिकाणी तैनात आहेत. आम्ही याच्याविषयी नियोजन केलेलं आहे. कोणत्याही प्रकारे गैरप्रकार, कोणत्याही प्रकार घडणार नाही याच्यामध्ये खात्री आहे. आम्ही यासाठी सक्षम आहोत. हा पुतळा कोणी बसवला, काही याची काही नावं वगैरे समोर आहेत? याविषयी आमचा तपास चालू आहे. आमच्याकडे खात्रीशीर माहिती देतात, तथ्य आधारित ऑब्जेक्टिव्ह फॅक्च्युअल माहिती आम्ही आपल्याला देऊ. त्याचप्रमाणे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्याविषयीची माहिती आम्ही आपल्याला देऊ. सद्यस्थितीमध्ये मात्र याचा तपास किंवा याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आवाहन करेन की मोहोळ सोलापूरला एक चांगला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. मोहोळ एक चांगलं शहर आहे, प्रगती अभिमुख शहर आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस प्रशासनाला आत्तापर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं आहे. निवडणुकाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुका पार पडल्या. तसंच या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याकरता त्यांनी सहकार्य करायचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की समाजाच्या सर्व प्रतिनिधी, राजकीय असतील, सामाजिक असतील, पत्रकार बांधव सगळ्यांची आम्ही कम्युनिकेशनमध्ये आहोत. त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी अशा पद्धतीने शांतता सुव्यवस्था राखली जाईल.